हॅलो, या ठिकाणी जे वय विचारलं होतं ते उत्तर बरोबर. हॅलो 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 वू 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 झाला यांचा. आता हाताची घडी तोंडावर बोट, कुणी बोलायचा नाही. या ठिकाणी मित्रांनो सर्वांना एक विनंती असेल ना, आपण फोटो वगैरे काढायला येतात तर रंगमंचावरती कृपया चपला घालून येऊ नका. सर्वांना एक विनंती, हात जोडून. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार भिक्काजी लागोले बुवा शायरांची वारी या ठिकाणी झालेली आहे. आता दुसरी वारी आमची आहे. आम्ही पण आता उभं राहिलं तर पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. बुवा म्हणाले हे म्हणतात माझ्या खेळचे चमचमती बाई, म्हणजे बायकोला चांगलं बोललं आहे ना. बोललं ना, बोललं ना बुवा, बोललं ना. काय बोललं? चमचमती बाय. मी म्हणतो भले माझा बाबू काला असू दे पण बाबू माझा आहे ना. खाल्ला वरणा दाढी मिशीन काला असू दे पण बाबू कोणाचा आहे? अरे बायको मोठी बोल का लगेच काय तुम्हाला घटस्फोट देणार नाही. बायकोन जर ह्या घटस्फोट दिला अरे मराल वरती बाहेर पावसाचा भिसाल उघड्या पडाल बुवा. कारण आता आधाराला ही एकच बायको राहिलीये बुवा, बाकी सगळ्या बायका आजारी पडले. आता बायकोची ती एकटी एवढीच आहे. आणि दुसरा विषय शाहीर बघा या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. या वाताड गावचे ग्रामस्थ आहेत सन्माननीय संदीपजी कुरटे, संदीपजी वीर आणि संदीपजी चौगुले शिवाय दर्यावाले शाहीर आहेत. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि शाहीर खरंच मला तुमची पण आता कीव यायला लागली. कीव खरंच मला लय तुमच्याकडे कीव येते बुवा. या इथल्या ग्रामस्थांचं पण असं म्हणणं आहे, म्हणतात बुवा आम्ही 200 250 300 रुपये खर्च करून बारी बघायला आलोय. तुमच्या ह्या मंगलाष्टका ऐकायला आम्ही काय रिकामं तुमचं नाही बुवा. हो बुवा वाद्यास गावलं बारी करणार. मला पण बुवा तुमची आज ना शपथ तुम्हाला काय सांगू बुवा, मला तुमचा राग पण असा येतोय ना. तुम्ही बारीला आलो ना, तुम्ही बारीला आलो ना. हा महिना कुठला चालू आहे? आषाढ. अजून तुळशीची लग्न व्हायचीच बुवा. त्याच्यानंतर काय खंड व्हायची ती मंगळाशिवाय खंडवा तुम्ही काय बुवा तुम्हाला आज बोलू मी. आणि दुसरा विषय शाहीर, शाहीर नमन केले बुवा. ते नमन काय केले ते पण सांगतो. रावा दादा आज त्यांच्याकडे मला बोलायला काय शिल्लकच नाही. पण विषय काय मित्रांनो, माझा नमन या लोकांना विरोध नाही.
माझं म्हणणं काय आहे, या भागात पण काय नमनाचे कलाकार कमी आहेत, भरपूर जण आहेत. जर नमन शक्ती तुला होत नसेल तर शक्ती तुला नमन हवंय कशाला? आणि ज्याला बक्षीस देणारे जे आहेत त्यांना पण मित्रांनो हे सांगतोय तुम्हाला, यांना 500 दिलं मी, ह्यांना 1000 रुपये बक्षीस नव्हतं आज होवा. चला, यांनी मला इथं येऊन लावणीचं ठोकलं लावून दाखवायचं आज. लावणी पण महाराष्ट्राची संस्कृती आहे की नाही? जी काही अशा लावणी सम्राटीने जपली, यांना तुम्ही 500 रुपये दिलं नमन करायला, मी 1000 देतो. 1000 काय ना बरं किती देतो? 1000. पंकजाला 1000 रुपये रोख देतो. यांनी इथं मला आहे ना एक लावणीचा ठुमका लावून दाखवायचा. कारभारी दमन कारभाराला बाहेर घेऊन या. हो द्या दमन लावून नका ठुमका. वाद्यास गावलं मेलं बारी करणार तुम्ही ते बारीला आलो ना. ही शाही बक्षीस लावणारे पण जे बोलतात त्यांना हात जोडून विनंती मित्रांनो. ही शक्ती तुला कोणाचा आहे? आपला आहे. नमन कोणाचा आहे? आपला आहे. आणि लोककलेच्या विटंबना करतात फक्त एकटे विकास नांगोरे. का बाकीचे शाही करत नाही? बाकीच्या कोण देवेंद्र शिमन गो चांगले राणा तालुक्यातले शाही आहेत, ते नमन करत नाहीत. ते नमन सुद्धा करतात. मग ते शक्ती तुला नमन काय करत? ह्यानी कधी नमन ह्याच्या गाड्या मिशाकडे ह्याला मावशी बनवासाठी नेसू नमनाची. एवढी नमनाची खास आहे ना तुम्हाला शक्ती मिळ्या, मावशीचा काम करा. बरोबर ना? आणि मग म्हणा अरे भारी दमन. ओ हे 1000 आल्या लावा ठुमका. हो द्या दमन घामाला अंग नाही भेटायचा. दिसत नाही तिथं पण कपडे ओलं होत दिसया. बघून बुवा आता राहिला विषय शाहिरांचा. शाहीर म्हणतात मोठमोठं गाड केलं गंमत मध्ये, भेटी लावलं करा हिंमत मध्ये. तर मी मग काय म्हटलं त्याला, मी काय बोललो बुवाना, मोठमोठं गाड केलं गंमत मध्ये, पण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश बुवा आहे तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये. तर बुवा म्हणतात काय जीएसटी लावणं चालू आहे, जीएसटी सकाळत आलोय म्हणून फक्त एक राजेश निकम वगळता फक्त राजेश निकम सोबतच्या सगळ्या कार्यक्रमाचे बोर्ड हाऊसफुल लागले म्हणून राजेश बुवा जीएसटी सहित आले बुवा. म्हणून राजेश बुवा जीएसटी सहित आला. आता राहिला विषय महत्वाचा, प्रश्न उत्तराचा भाग. कोणी मगाशी गाराणा गायली, बा माझ्या खंडेश्वरा, बा माझे नवलाय पावलाय, बाय माझ्या जागेच्या मालका, काय चुकून झाले असेल तर माझ्याकडे मान्यवान कर. आणि हा जो काय माझा जो नवरदेवाचा आणि माझा बायकोचा जो काय जोडा लागलाय, जो काय संसार आहे, हा असाच कायमस्वरूपी राहू दे का महाराजा. पक्ष झालेला आहे अवधूत संजय मालक, याचकडून स्वराज विकास मालक, याचकडून खास राजेश बॉनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि फरमाईश आलेली आहे माझ्या गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांनी देव कधी दिसणार तुला माणसाचा हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो चला असू द्या आहे ना, भेंडी गवार आता काय तो गोणा देतो, पण तत्पूर्वी मित्रांनो एक महत्वाचा भाग आहे प्रश्न उत्तराचा. पाऊस पण बाहेर काय नुसता अगदी घडवूनच टाकतो, पण असू द्या. शाहीर आणि माझ्या विषयाचं ढिगरं निघतं. शाहीर आज या ठिकाणी आदरणीय सन्माननीय झाराची वीर माऊली आलेले आहेत, तर त्यांना एक शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून या ठिकाणी बरेचसे शाहीर वर्ग आलेले आहेत. सन्माननीय शाहीर आमचे तुमचे गुरुवर्य जे माझे गुरुवर्य देखील आहेत, मला गुरु समान आहेत, प्रभाकरचे धनावडे माऊली यांची देखील मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आज या समाजाच्या साक्षीने सांगतो, शाहिरांनी माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे 100 नाही 200% चुकलेलं. कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं मी रंगमंचावरती, कारण विषय जो आहे बुवा प्रश्न उत्तराचा भाग काय, प्रश्न फोडण्यासाठीच आहेत ना. पण शाहीर तुमचं आजचं उत्तर चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांच्या प्रश्नाचा. मित्रांनो तुम्ही सर्व जाणकार आहात, शाहिरांच्या विषयाला अगदी आत्मविश्वासाने हात घालतो. शाहिरांचा विषय आहे की कमरेला आकडी कोयती बांधूनचा शाहिरांचा विषय आहे की ते बळीराजाला वरदान कोणी दिलं. तर मित्रांनो आज या खंडाळेश्वराच्या नगरीमध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांच्या विषयाचं उत्तर देतोय. शाहीर गेल्या वर्षी त्यांच्या ग्रंथाचं नाव सांगायचं की भूमाता गौरव गाथा, या ग्रंथामध्ये माझ्या विषयाचं उत्तर आहे. या वर्षी काय बुवा ते नाव सांगत नाहीत. या वर्षी म्हणतात एक राजा त्याचा परिवार आणि एक देव अशी कथा आहे. पण शाहीर तुम्ही गेल्या वर्षीपर्यंत त्याच्या ग्रंथाचं नाव सांगत होता की भूमाता आणि गौरव गाथा. या ग्रंथाच्या कथा साराच्या नुसार शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देतोय.
विषयाचं उत्तर आहे कसं आहे. विषयाचं उत्तर असं आहे, भूमाता गौरव गाथा या ग्रंथ संदर्भानुसार नागरी बळीराजाला कमरेला आकडी कोयती बांधून नागर धरण्याचे महावरदान खुद्द भूमाता म्हणजे स्त्री रूपातली पृथ्वी माता हिने दिलं. कथा मित्रांनो अशी आहे, राजा आणि त्याचा परिवाराची पार्श्वभूमी पौराणिक काळामध्ये पृथुवैन्य राजा म्हणजे पृथू नावाचा एक पराक्रमी राजा, जो राजा ही दक्ष राजा होऊन गेला. त्याचे वडील वेद, त्या पृथू राजाच्या वडिलांचं नाव होतं वेद. हे अत्यंत अन्यायी, क्रूर आणि राजे होते. ज्यांच्या पापामुळे संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला होता, परंतु राजा पृथू हा अत्यंत सदाचारी आणि प्रजेवर देवासारखं प्रेम करणारा होता. त्याच्या पत्नीचं नाव आर्ची असं होतं. पारशाची आर्ची नाही, पृथूची आई, पृथूची पत्नी, तिचं नाव होतं आर्ची. वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा पृथू स्वतः गादीवर बसला, तेव्हा प्रजेची अवस्था अन्न वाचून अत्यंत दयनीय आणि क्षीण आणि अशक्त झाली होती. आपल्या प्रजेची ही भूक आणि दयनीय अवस्था पाहून राजा पृथूचे मन रवले आणि पुरोहितांचा सल्ला घेतला. पुरोहितांनी राजा पृथूला असं सांगितले की सर्व धनधान्य आणि अन्न फळे आणि फुले ही पृथ्वीने स्वतःच्या पोटात दबून ठेवली आहेत, ते मिळवण्याचा प्रयत्न कर. हे ऐकून संतप्त झालेला राजा पृथूने प्रजेसाठी पृथ्वीकडून अन्न खेचून आणण्याच्या उद्देशाने आपले धनुष्यबाण सज्ज केलं. राजाने धनुष्यबाण उपसतात संपूर्ण पृथ्वी माता हादरून गेली. राजाचा तो प्रजहितेचा आवेश पाहून भूमाता म्हणजे स्वतः पृथ्वी माता अत्यंत सुंदर रूपामध्ये स्त्रीचं रूप धारण करून राजा पृथ्वीसमोर प्रगट झाली. स्त्री रूपात प्रगट झालेल्या भूमातेनं राजा पृथ्वीला शांत केला आणि त्याला शस्त्र दिलं. ते शस्त्र होतं धनुष्य. मातेने सांगितलं की पृथ्वीराजा, हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर म्हणजे शेतीचं कार्य कर, असा उपदेश दिला. तिने सांगितलं हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर असा उपदेश दिला. तिने राजाला आणि त्या प्रजेला, ज्यांना भूमिपुत्र म्हणजे नागरी बळराजा म्हटलं जातं, असं महावरदान दिलं. तर ते महावरदान काय होतं काय का? पृथ्वी मातेने सांगितलं, हे प्रजाहितक्ष राजा पृथू, धनुष्यबाण बाजूला ठेव आणि हातात नांगर, कुदळ, फावडा आणि आकडी कोयती ही शेतीची उपकरणं घे. जेव्हा तुझा शेतकरी भूमीची सेवा करण्यासाठी कमरेला ही आकडी कोयती बांधून नांगर धरेल, तेव्हा त्याच्यावर माझी सदैव कृपा राहील. लोखंडाच्या या पवित्र शस्त्राच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या बैलांना, कष्टकरी माणसांना आणि स्वतः शेतभूमीला कोणत्याही अनिष्ट, वाईट किंवा तांत्रिक शक्तीचा त्रास होणार नाही. असं सर्व संकटांनी इडापिडा दूर होऊन जातील आणि संपूर्ण प्रजा धनधान्याने समृद्ध होईल. हे शाही माझ्या भाषणातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही नामवंत शाहीर आहात. तुम्ही मागाशी सांगितले भडदोस गणाच्या 2 शाहिरांचे तुम्ही विषय पडले. गेल्या वर्षी शाहीर संदीप मोहनचा तुम्ही विषय पडला आणि या वर्षी शाहीर मी तुमच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे माझा स्वतःपेक्षा तुमच्यावरती विश्वास जास्त आहे, कारण तुम्ही एका चांगल्या घराण्यातले आहात. आदरणीय सन्माननीय मधुकर धनावडे माऊली यांच्या घराण्यातले आहात, त्यांचे शिष्य आहात, म्हणून शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर दिलंय. जर योग्य असेल तर निश्चित माझ्या विषयाला आणि म्हणून चला आता आहे ना, अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे उगाच नाही म्हटलं. ही गाणी सगळी गुरांक जाऊन पाठ केलेली आहे. हे गुरांक जाऊन आलापण शिकलं. ही अशीच गाणी यांनी पाठ केली आणि म्हणून अरे काय म्हणू बुवा तुम्ही मंगल असते तशी तरी अरे गाणा जो बहिरा गाणा जो बहिरा. नाही तर मला वाटतं आता काय साखरपुडा झालाय, मंगल अष्टका झाल्या, आता मला वाटतं लग्न पण लावलं. आता बहुतेक मला वाटतंय लोणावला, खंडावला, कोल्हापूरचा पन्हाळा, कुठं जायचं झाला कार्यक्रम सांगला इथं. आणि म्हणून चला पहिला विषय बुवा रात्र जोडी आणि सोंगाबाद मोजून बुवा, कारण उद्या सकाळी तुम्हाला पण मुंबईला निघायचंय, आम्हाला पण मुंबईत निघायचंय बुवा. आजचा सोमवार, उद्या मुंबईत पण होणार नाही. म्हणून चला विषय काय बघा. पहिला विषय शायरांना गातोय, म्हणायचा आहे काय का. अरे मरदा सारखा मरदा तू खरा, मग विचार नाही सगळ्याला तू पुरा, लांबोरे तोंडाला काळोखा. इंद्राची पत्नी सचिन आपल्या नवऱ्याला काय सांगितलं ते ऐका. अरे मरता सारखा मरत तू खरा, मग विचार नाही केला सजरा, लांब होणे तोंडाला काळोखा. तुझा झालाय सत्यानाश, तुझा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा, त्याचा झालाय सत्यानाश,
मोठेवाले नामवंत शाहीर आहेत, घोडगाड्याचे शाहीर आहेत, हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित झालेले आहेत. तर त्या देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो, विषय काय आहे? आमचे डेरे दादा सुरेश मालपेकर दादा या रत्नागिरी जिल्ह्यातील आमचा सिद्धेश असेल, नामवंत कलाकार आहात तुम्ही. मला खरं सांगा, मी तुम्हाला दोषच देत नाही, तुम्ही सर्व पोरच म्हणजे या ठिकाणी आमची सगळी सीएसपीची टीम आहे. हे क्रीडा आहे, क्रीडा कुठे काय पंकज दादा घाणेकर, हे क्रीडा आहे सगळं मित्रांनो. यातलं मला खरं सांगायचं, ते मोठमोठं गाणं गंमतमध्ये करणे, एक गाणं जर गोवाडी तालासला गायलेलं असेल ना, शक्यतो आज सोडून दिले, सोडून दे. काय म्हणतोय बुवा, ओ बुवा, ही खुली नाही आलेली, ही लय हुशार आहे, ही खुली नाही. तुम्ही काली 4 काली 5 ते वाटणं शोधतायत खाली. आमच्या डेरे दादा म्हणतायत, म्हणतील काय माहिती नाही, पण म्हणत आहे मी यालाच गाणार जोर कुठं काली 4 आणि कुठं काय. विषय काय मित्रांनो, शाहिरांचं बाकी काय नाही. एक जर विनोदाचा भाग सोडला, हा जर सोडला तर हा माणूस गाण्यामध्ये शून्य आहे. पंकज दादा, आणि मी काय म्हणतो, ना बघण्याचं गोंदाईचं गाणाला कवच वाजायचं. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती कस काढून गाताव ना, त्याला महत्व नाही. तुम्ही लाईव्हला शाहिरीला काय लोकांना देतोय ना, किती तालात गातावाय, किती सुरात गातावाय, याच्या शाहीर याच्या. आणि म्हणतात धड टोपी घाला, मला लाज म्हणतात वाटते घाला. म्हणतात घोडका आणि धोडका, अरे येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा, येड्याची जत्रा कारभारी सत्रा. याला इथं कोण विचारत नाही कुत्रा बुवा तुम्हाला. सगळं आज गांगारला आहे. बाबा माझा एवढा गांगारला आहे, पटना शोधताय वाजवणार माझं. ह आपण आहे ना, इथं घे तिथं घे आणि शाहीर. सचिन दादा जरा उठाव वरती, 1 मिनिट उठा. पण आज सांगतोय सर्वांच्या साक्षीनं, याचं क्रेडिट लांबोरे बुवांना द्यायचं नाही, आणि ते तुम्ही घ्यायचं पण नाही. हे म्हणतात ह्याला टोपी घाला लाज वाटते. आज खंडाळेश्वराची टोपी तुमच्या सर्वांच्या साक्षीने घालतो. या दादा, तुमच्या डोक्यावरची टोपी याचं यावं ना, आज मला लाज वाटते. आज या माझ्या कामदेव लवकरकरांची टोपी आज या ठिकाणी सर्वांच्या सन्मानाने घालतोय. सर्वांच्या साक्षीने घालतोय, सगळ्यांच्या साक्षीने टोपी घालतोय आज. कारण अरे टोपी, लोकांना टोपी घालून टोपी लावण्यापेक्षा टोपी न घातलेली बरी. पण आज या समाजाच्या साक्षीने टोपी घालतोय. बुवा लाज नाही. आज या ठिकाणी या पवित्र जागेत या सर्व माझ्या समाजाच्या साक्षीने बुवा आज टोपी घालून दाखवले. याचं क्रेडिट तर घ्या, याचं क्रेडिट तर घ्या. बोला अशा मला टोपी घालतात, याड उडून टाकील बुवा अशा उद्या मुंबईत सांगतोय. म्हणून दुसरा विषय चला, शाहिरांनी माझ्या गवळणीच्या उत्तर दिलं आहे ना. त्या शाहीर काय म्हणतात ऐका, माझ्या गवळणीची चाल दिली आणि त्याच्यामध्ये बुवा म्हणतात, काय म्हणतात, माझी लाडाची तू गुणाची बाई बाया नाही ही मोठी, बाई बाया नाही ही मोठी, करू नकोस माझी खोटी, धर हातात धरून बोटी. परत म्हणतात गावाला काली कशी दिसली, उद्या खेळाची होईल मोठी, धर हातात माझी गोटी. मला एक कशाला 2-2 धरत गोटी धराय मलाच दिलीस ना. एका गोटीत काय व्हायचं, आणि काली कशाला, एक पांढरी असतात 2-2 धरत, एक काली धरतो एक पांढरी धरतो. विशेष सांगा काय का बोलणं, एकच गोटी कशाला धरू. लंगोटीचा दोन्ही खाली सांगायला दोन्ही पकडन सोडायचो अशा अवलून धरण, उद्या तुला खेळायला कामाला येते. आणि म्हणून शाहिरांची गवळण काय ग देवा आहे ना. अरे गवळ्याच्या तो इथं काय होतं माहितीये, साऊंड आहे ना मित्रांनो, रिवर्ब उलटा फेकतोय, त्याच्यामुळं तिकडं काय आवाज येत नाही. ते काय म्हणतात, अगं गवळ्याच्या आहे ना मंदा छंदा आणि कुंदा काहीतरी बोललं, आता मला काय ऐकायला नाही, थोडं निवडून घेतलाय का. अगं गवळ्याच्या मंदा छंदा तुला भेटाया आल्या तिंदा, भेटाया आल्या तिंदा, तरी त्यांची केलीस का तू निंदा. हे लग्नाची गाणी सगळी, ही गाणी आहे ना सगळी लग्नाची पाठली. गुरांशी जाऊन एवढा शिकत नाही का. बरं चला आता काय, मी पण आता कसा उत्तर करत होते बघा आहे ना. मंदा आणि छंदा मी पण काय आणलं बघा. बसल्या रिकाम्या चंदा मंदा, बसल्या रिकाम्या चंदा मंदा, त्यांच्या जोडीला आली कुंदा. ओ कुंदा की मंदाबाई शिकलेली नव्हती का, मंदाबाई आणाली होती
काय रमणला बाई अडाणी होती काय म्हणून म्हणून त्यातलीच म्हणता आणि जोडीला ह्यांची बहिणी कुंदा कशाला ऐका बसल्या रिकाम्या चंदा म्हणता त्यांच्या जोडीला आणि कुंदा तर आता काय म्हणते कानाला त्यांची कशाला करू निंदा मी त्यांची कशाला करू निंदा काना मला घरी हाय कामधंदा काय त्याची निंदा करायची थोडीच मला काम आहे माझ्या घरात काय मला काम नाही त्यांची कशाला करू निंदा काना मला घरी हाय कामधंदा बाईला पावसात पाठवू नका या बाईशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय पण नाही हो आता आणि म्हणून विषय काय मित्रांनो पुढचा विषय शाहिरीने सुद्धा माझी चांगलीच केली मी काय वाईट म्हणत नाही पण शाहीर मी पण तुम्हाला ते काय मागाशी म्हटलं ना याला मला गोवा मला कसा प्रॉब्लेम होईल एवढा चांगला नवरा आता मला म्हणतो चमचमती बाई भले काला असू दे पण नवरा माझा आहे एवढा चांगला नवरा असताना मला त्याला प्रॉब्लेम कसला मला प्रॉब्लेम आहे हा विषय कसा आहे बघा हा आता मित्रांनो सर्वीकडे आहे ना भात लावण्याची कामं चालू आहे ऐका ना पोरांनो ऐका नागराचा फाल लावतो ना पण विषय कसा बघा अरे नामद्वार्याला बांधून ठेवलाय का बघा याचं हो बहिणी हो चंद्रन कोपराने धरून ठेव म्हणून म्हणतोय आज नामद्वार्याला म्हणजे कासऱ्याला गोवा कासरा लांब ठेवलाय करून सचिनचा विषय कसा आहे बघा आज नामद्वार्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो पहिलं बायको काय म्हणते अवधनी याला सोडू नका हो सैला या कासरीला तो बांधून ठेवला पाहिजे ना लांब दोरीचे ठेवले पाहिजे ना याला सोडायचं नाही याला सोडू नका तुम्ही सैल याला सोडू नका तुम्ही सैल बायको काय म्हणते याला सोडू नका तुम्ही सैल खरा नागराला काला हा बैल याला सोडू नका तुम्ही सैल खरा नागराला काला हा बैल गणाचा पण भाग दिला चाललाय कोणाचं तुम्ही शाहीर काय माहितीये तुम्ही माणूस भरूच मी तुम्हाला वाईट नाही म्हणत पण बारी ही बारीच्या पद्धतीने झाली पाहिजे आणि दुसरा मुद्दा शाहीर अजून पण सांगतो एवढे चांगले हिरे आहेत तुमच्याकडे सर्व कलाकार सर्व संगीतकार त्यांचा काहीतरी बुवा उपयोग करून घ्या त्यांना हिट आल्यावर बुवा मोठेपणा सांगत नाही पंकजाला घाणेकर मोठेपणा नाही सांगावं पंकजांनी कुठल्या कार्यक्रमाची कधी बुवा राजेश बुवा प्रॅक्टिस घेतो काय
जायचा मोबाईल उघड स्केल काय हा चला चला वारीवर काय विषय होता प्रॅक्टिस हा विषय बुवा मोठेपणा नाही बुवा हा विश्वास आहे गाणाऱ्यापेक्षा माझ्या कलाकारांचा माझ्यावरती की आपला बुवा भले कुठेतरी सुराला हलत पण स्केल काय मात्र सोडायचा हा विश्वास आहे बुवा आणि म्हणून पुढचा विषय याने लक्ष दिलेला आहे रोशनी राजेंद्र मानसी चौगुले ताई खास बुवांसाठी ताईंच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि म्हणून चला एक विषय या ठिकाणी घेतोय मंडळाचा विषय घेतोय आमचे सन्माननीय सचिन दादा यांनी सांगितलं होतं की जे समाजसेवक आहेत आमचे बाबूदादा पाटील त्यांच्यावरती गाणं झालं पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो माझे गुरुवर्य शाहीर विजयची नित्य माऊली यांच्यासाठी जी फरमाईश आलेली आहे बुवा काही शाहीर असं म्हणतात गाणाराचा पोरगा कधी गाणारा झाला नाही पण शाहीर जिथं रुजतं ना तिथंच पिकतं आणि म्हणून बुवा गाणाऱ्याचा पोरगा आज गाणारा झालाय बुवा विषय आहे या ठिकाणी आयोजकांसाठी म्हणायचंय असं महादेव मोठा झाली मग त्याची आरडांगीण पार्वती हीच यरमाळ्याची सती नाही अडून डोंगरावर नांदती विषय का आहे मनानं प्रेमळ मोठं आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट असा माणूस बघा हा ग्रेट असा माणूस बघा हा ग्रेट दिलदार आहे बाबू शेख असा माणूस बघा ग्रेट दिलदार आहे बाबू शेख बघा हा ग्रेट दिलदार आहे बाबू शेख असा माणूस बघा हा ग्रेट दिलदार आहे बाबू शेख आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट असा माणूस बघा हा ग्रेट दिलदार आहे बाबू शेख असा उशीर पण बराचसा होत चाललाय 1:15चा भोगा झालाय या ठिकाणी फरमाईश आलेली आहे हा माझ्या बारीचा विषय मित्रांनो शेवटचा भाग असेल माझ्या गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांच्यासाठी फरमाईश आलेली आहे ते त्यांनी एका मुकडे एका अंतरावर ठेवी आणि या ठिकाणी कार्यक्रमाचा पण सांगता करूया हेलो हेलो हॅलो धन्यवाद या ठिकाणी आयोजकांच्या फरमाईश आलेली आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ती संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि एका छोट्याशा गीताला सुरुवात करतो
अहो देव कधी दिसणार तुला, देव कधी दिसणार तुला, अहो या माणसा माणसातला देव कधी दिसणार तुला, माणसा माणसातला देव कधी दिसणार तुला, माणसा माणसातला देव कधी दिसणार तुला, आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी आणि संगपार पुन्हा एकदा आमचे सचिन दादा माधव आणि सर्व आमची या ठिकाणी मंडळी या सर्वांना पुन्हा एकदा लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की या कार्यक्रमाची संधी या छोट्याशा शहरात दिली. तर त्याचप्रमाणे माझ्या सर्व रसिकांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. मित्रांनो एवढा उशीर होऊन सुद्धा आपण सर्वजण अजून या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात, त्याबद्दल आपल्या ठिकाणी आभार मानतो. शहराने देखील समजू शाहीर लहान तोंडी चुकून जर काही मोठा शब्द गेला असेल, उडा शब्द गेला असेल, ज्याच्याने तुमचा अंतःकरण दुखावला असेल, छोटा भाऊ समजून ही माझी चूक पदरात घ्या अशा आशा बाळगतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षी मित्रांची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.